भाविक हो, मनुष्य जगत असताना ह्यान त्या प्रकारे सतत लक्ष्मी आपल्याला कशी प्राप्त होईल यासाठी झटत असतो. दिवाळीच्या निमित्ताने सर्वांच्या घरोघरी लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक माणूस झटत असतो. त्या लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आता आपण जाणून घेऊया. क्षीरसागरातून प्रकट झालेल्या महालक्ष्मीचं देव आणि ऋषी यांनी पूजन केलं तो हा दिवस. या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान, प्रदोषकाळी दीपदान, लक्ष्मीपूजन, मध्यरात्री अलक्ष्मी निस्सारण इत्यादी विधी सांगितले आहेत. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी असून ती धनधान्य, संपत्ती, वैभव यांची अधिष्ठात्री देवता आहे. लक्ष्मीपूजनात लक्ष्मीबरोबर धन, कुबेर, लेखन साहित्य यांचीही आराधना केली जाते. लक्ष्मी अत्यंत चंचल असल्यामुळे तिला वस्त्राने पुसत नाहीत, झटकत नाही किंवा तिचा नाद करीत नाहीत. आजच्या पूजेत लक्ष्मीला तांदुळाच्या अक्षता न वाहता धान्याच्या अक्षता वाहिल्या जातात. लाह्या, बत्तासे, मिष्टान्न इत्यादींचा नैवेद्य समर्पित केला जातो. जीवनातील दुःख, दारिद्र्य, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश होऊन सुख, समृद्धी, ऐश्वर्यरूपी ज्ञानोदय व्हावा म्हणून दीपदान केले जाते. मध्यरात्री घरातील अलक्ष्मी निघून जावी म्हणून स्त्रिया सूप व ढोलकी वाजवून किंवा घरातील केर बाहेर काढून अलक्ष्मीची हकलपट्टी करतात. या दिवशी केवळ घरातच नव्हे तर व्यापारी, उद्योजक हे देखील आपापल्या कार्यक्षेत्री लक्ष्मीपूजन संपन्न करतात. या लक्ष्मीपूजनाने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो आणि घरात दुःख, दारिद्र्याची बाधा शिल्लक राहत नाही. अर्थात धनसंपत्ती देणाऱ्या महादेवी, तू निधीपद्म आहेस. तुझ्या कृपाप्रसादाने धनधान्याची समृद्धी कर, सर्वत्र आनंदी आनंद कर, अशी आपण या दिवशी प्रार्थना करायची असते. या दिवशी अमावास्या असते. लक्ष्मी अंधारात वास्तव्य करीत नाही. अंधारात अलक्ष्मीचे वास्तव्य असते. जे धन लपविलेले नसते ती लक्ष्मी आणि जे धन लपविलेले असते ती अलक्ष्मी. यासाठीच उघड न केलेल्या म्हणजेच काळोखात असलेल्या, हिशोबात न दाखविलेल्या धनाला काळा पैसा म्हणतात. पूर्वी भगवान विष्णूंचा परमभक्त असणाऱ्या बळी नावाच्या राक्षसाने स्वभावधर्मानुसार आपल्या सामर्थ्याच्या बळावर देवादिकांसह लक्ष्मीलाही अंधार कोठडीत डांबले होते. त्यावेळी भगवान श्री विष्णूंनी बटूच्या रूपातील वामन अवतार धारण करून 3 पावले भूमी दान मागितली होती. बळी दानशूर होता. दानाचा संकल्प सोडण्यासाठी त्याने पाण्याची झारी हाती घेतली. पण असुरांचे गुरु शुक्राचार्य यांनी वामन अवतारातील भगवान विष्णूंना ओळखले होते. त्यांनी बळीस पाणी सोडून ते दान करण्यास प्रतिबंध केला. पण बळी ऐकेना. तेव्हा दानाचा विधी पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य सूक्ष्म देह धारण करून झारीच्या तोटीत जाऊन बसले व पाणी अडवू लागले. तेव्हापासून चांगल्या कामात मुद्दाम अडथळा आणणाऱ्यांना झारीतील शुक्राचार्य म्हणण्याचा प्रघात पडला. तथापि बळीने ते दान बटूस दिले. तदनंतर वामनाने अति विराट रूप धारण केले व 2 पावलात मर्त्यलोक, स्वर्ग, पाताळ यासहित सर्व ब्रह्मांड व्यापले व 3रे पाऊल कोठे ठेवू असे बळीराजास विचारले. बळीने आपल्या आराध्यास ओळखले व नतमस्तक होऊन 3रे पाऊल ठेवण्यासाठी आपले शीर पुढे केले. वामनाने त्याच्या मस्तकावर पाय ठेवून त्यास पाताळात दडपले व देवदिकांसह श्रीलक्ष्मीलाही मुक्त केले. तिने आपल्या घरात वास्तव्य करावे म्हणून अश्विन अमावास्येला दिव्यांची रोषणाई करून यथाविधी लक्ष्मीचे पूजन केले जाते. घरातील योग्य स्थानी रांगोळी काढून
चौरंग किंवा पाट मांडून त्यावर कुंकू व अक्षतांचा वापर करून 8 पाकळ्यांचे कमळ काढावे. त्यावर लक्ष्मी, विष्णू व कुबेर यांची स्थापना करून धूप दीप नैवेद्यादी उपचारांनी पूजा करावी. या तिन्ही देवतांची सुखसमृद्धीसाठी विनवणी करावी, प्रार्थना करावी. नंतर वेलची, लवंग, साखरयुक्त गाईच्या दुधापासून बनविलेल्या मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवावा. तसेच धणे, गूळ, बत्तासे, साळीच्या लाह्या, फळे यांचाही नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास दिवसभर उपवास करून तो रात्री सोडावा. व्यापारी जगतात या दिवशी मुहूर्तानुरूप पुढील वर्षाच्या हिशोबांच्या वयांचेही पूजन करतात. ह्यालाच चोपडीचे पूजन असेही म्हणतात. हिंदू धर्मसंस्कृती ही परिपूर्ण संस्कृती आहे. हिंदू धर्मात प्रत्येक सणवार, व्रतवैकल्ये, उपासना, पूजाविधी अथवा संस्कारांना आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, पण या विधींना वैज्ञानिक, सामाजिक प्रबोधनाचेही महत्त्वपूर्ण अधिष्ठान आहे. हे शास्त्र, विधी परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत, म्हणून आपण त्या करतो. याच कारणास्तव आपल्या मनातील या काचे उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न. हे धर्मसंस्कार अधिक दृढपणे आपल्या मनावर कसे ठसतील यातील धार्मिक आणि शास्त्रीय तत्वे समजल्यामुळे हे पूजाविधी, व्रतवैकल्ये, सण फक्त उपचारच न राहता एका नवीन अर्थाने, पूर्ण स्वरूपात आपण त्याचा कसा आनंद लुटू शकतो हे पाहूया. लक्ष्मीपूजन हा दिवाळी सणाचा महत्त्वाचा भाग. आपणास सर्वांच्याच उदरनिर्वाहासाठी लक्ष्मी मातेचा वरदहस्त महत्त्वाचा आहे. पण ही लक्ष्मी स्वकष्टार्जित आणि योग्य मार्गाने अर्जित करावी आणि तिचा योग्य पद्धतीने विनियोग करावा असे शास्त्र सांगते. एक वेळ लक्ष्मी प्राप्त होणे सोपे आहे, पण लक्ष्मी प्राप्त झाल्यानंतर अंगी मद, अहंकार, दंभ, व्यासनाधीनता इत्यादी दुर्गुण शिरू नयेत. हे महाकठीण कर्म आहे. शास्त्राने हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा विधी सांगितला आहे. लक्ष्मीपूजनासाठी प्रसाद म्हणून लाह्या आणि साखर फुटाणे वाटले जातात. आता हाच प्रसाद का वाटावा? तर लाह्या हे मर्जित कर्माचे प्रतीक आहे. म्हणजेच हातून कर्मयोग होत राहतो, पण त्याचा लेश मात्र आपल्याला लागत नाही. व्यावहारिकदृष्ट्या सांगायचे झाले तर व्यापार उदिमाचे कार्य आपल्याकडून होतच राहते, पण त्याचा फायदा, तोट्याचा दुष्परिणाम आपल्या मनावर होत नाही. म्हणजेच सुखात अथवा दुःखात मनाचा समतोल राहतो. साखर फुटाणे अथवा बत्तासे हे गोडाचे प्रतीक आहे, कारण व्यवहारात वाणी अर्थात बोलणे जितके गोड तितकी ऐहिक व परलौकिक उन्नती होत राहते. व्यापारी लोक याच दिवशी वही पूजन करतात, कारण अमावास्येस म्हणजेच शून्यावस्थेत कार्यारंभ होऊन तो प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे कलेकलेने वाढून उत्कर्षास पोहोचतो. दीपावलीच्या या मंगल प्रसंगी या शास्त्रोक्त विधींचा अर्थ नव्याने जाणून घेऊन या दीपावलीचा आनंद आपण साऱ्यांनीच शतगुणित करूया. दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.